ग्रुप कुठं आहे सगळं छत्रपती राजाराम महाराजांनी 1939 साली स्थापन केलेल्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोल्हापूर विमानतळाचं रुपडं आता चांगलंच पालटलंय। शिवाय कोल्हापूर विमानतळावरून अनेक ठिकाणी विमानसेवा देखील सुरू असून आता नव्याने कोल्हापूर नागपूर विमानसेवा सुरू झाल्याने यामध्ये आणखीनच भर पडली आहे। त्यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आज कोल्हापूर नागपूर या विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी एटीसी टॉवरचं देखील उद्घाटन करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापूरचे खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। दरम्यान भविष्यात कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात होणार असून त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी 64 एकरपैकी 60 एकर जागा ताब्यात घेतल्याचं मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं। तर कोल्हापूर विमानतळावर पुढील काळात फ्लाइंग ट्रेनिंग स्कूल, विमानाची देखभाल सेवा, कार्गो सेटअप अशा विविध सेवा देण्यात येणार असल्याचं मोहोळ यांनी म्हटलंय। शिवाय कोल्हापूर विमानतळात छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून याची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलंय। पाहुयात। विमानतळावरनं आज 2 महत्त्वाच्या ज्या काही सेवा आहेत त्याचा शुभारंभ होतोय। एक तर कोल्हापूर ते नागपूर या नवीन विमान सेवेला आज प्रारंभ झाला आणि कोल्हापूर विमानतळासाठी नव्यानं एअर ट्रॅफिक कंट्रोलचं एक टॉवर त्याचं उद्घाटन आज होतंय। आणि या प्रसंगी आमच्या या कोल्हापुरातील सर्व लोकप्रतिनिधी, आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहू महाराजजी, जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब, राज्यसभेचे खासदार धनंजयजी माडिक साहेब, हातकणंगले लोकसभेचे आमचे खासदार धैर्यशीलजी माने साहेब, आमदार अमलजी महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने आणि बाकी आमचे सगळेच शाबडा साहेब, इथले आमचे लोकप्रतिनिधी आणि आमच्या एटीसीचे पूर्ण देशाचे जे आमचे प्रमुख आहेत ते आमचे सुरेशजी, सगळेच मान्यवर मंडळी आज या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत। खरं तर कोल्हापूरच्या विमानतळाला एक ऐतिहासिक अशी एक पार्श्वभूमी आहे। 1939 साली छत्रपती राजाराम महाराजांनी या विमानतळाची स्थापना केली आणि तो इतिहास आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की त्यावेळेला साधारणतः आज जवळजवळ 80-90 वर्ष होत आली त्यावेळेला कोल्हापूरच्या विमानतळावरती पहिलं विमान उतरलं गेलं। आज या विमानतळाच्या काही सेवांना प्रारंभ होतोय आणि पुढच्या काही भविष्यातले जे काही या विमानतळाचा विस्तार असेल, विमानतळाच्या पायाभूत सगळ्या सुविधांचा याच्यामध्ये पुढचा भविष्याचा विचार असेल। तर कोल्हापूर आणि नागपूर हे दोन्हीही उद्योगासाठी असतील, कलाकुसरी असतील किंवा त्या माध्यमातून असणारे FMCG गुड्स आहेत त्याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची ख्याती आहे। हे जर 2 ठिकाणं जर एकमेकाला जोडली गेली आणि त्या माध्यमातून उद्योगधंद्यासाठी लागणारी जी ट्रान्सपोर्टेशनची गोष्ट आहे ती चांगल्या पद्धतीने मार्गाला लागेल। मला वाटतं त्याच्यामध्ये कार्गो फॅसिलिटी असेल किंवा नाईट लँडिंग असेल तर त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने लोकांना इथं येण्यासाठी, व्यापारासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होईल। आणि कोल्हापूर आणि नागपूर या दोन्ही आता GDP पर कॅपिटा जो आहे, जो महाराष्ट्राच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे, तो मला वाटतं या माध्यमातून होईल। ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा ट्रॅव्हलच्या माध्यमातून असेल, लोकांना इथं आल्यामुळे असणारे लोकल बिझनेसेस फ्लरिश होतील आणि ग्लोबल लेवलला सुद्धा लागणारे 2 ठिकाणावरचे असणारे MOUs असतील किंवा एकमेकाबरोबर जे असं संघटनेमध्ये टेक्नॉलॉजी कोलॅबोरेशन असेल किंवा फॅसिलिटी कोलॅबोरेशन असेल, या माध्यमातून मला वाटतं दोन्ही ठिकाणांना चांगला फायदा होईल आणि लोकल उद्योगधंद्यांना याच्यातून चालना मिळेल। कोल्हापूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेला असं म्हणावं लागेल। आपल्याला कदाचित लक्षात असेल की कोल्हापूरचं विमानतळ 15 वर्ष बंद होतं
2014 ते 19 ज्यावेळी मी लोकसभेमध्ये निवडून गेलो आणि आपण खूप त्याच्याशी पाठीशी मेहनत केली आणि त्यावेळी या विमानतळाला 274 करोड रुपये मंजूर झाले. एक अद्यावत असं कोल्हापूरच्या नावाला रूपाला साजेल असं विमानतळ इथं झालेलं आहे. एक विमान सेवा सुरू होण्यासाठी सुद्धा वरिष्ठांचं थोडंसं नकार होता की कोल्हापूरमधून विमान चालू शकणार नाही किंवा त्याला फॉर रिस्पॉन्स मिळणार नाही. मी त्यावेळी जबाबदारी घेतली होती की 6 महिन्याचे ॲडव्हान्स पैसे आम्ही देतो, परंतु विमान सेवा चालू करा. आणि आज बघता बघता 1, 2, 3, 4, 5, 6 करत आजचं जर आपण बघितलं तर आज कोल्हापूर नागपूर मी 2 महिन्यापूर्वी साधारण मला वाटते मार्चमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की नागपूर गोवा गुजरातमध्ये सुरत अशा विमानसेवा आपण चालू करत आहोत. त्यातलं एक आज सुरुवात होते ती म्हणजे कोल्हापूर नागपूर. आणखीन त्यामध्ये भर पडलेली आहे आणि आणखीन 3 विमानसेवा सुरू होत आहेत. कोल्हापूर हैदराबाद कोल्हापूर बेंगलोर इंडिगोची पण आहे आणि हैदराबाद बेंगलोर आता स्टार एअरवेजची सुद्धा सुरू झालेली आहे. आठवड्यातून 5 दिवस कोल्हापूर नागपूरची ही विमानसेवा स्टार एअरची सुरू होते. आपल्याला कोल्हापुरातून मराठवाडा विदर्भात जाण्यासाठी कुठलंही साधन म्हणजे रस्ता आपण पाहिलं तर जवळजवळ 8, 10, 12 तास लागतात. रस्ते चांगले असले तरी खूप मोठा प्रवास आहे आणि म्हणून इकडून विमानसेवा सुरू व्हावी. खूप मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची कोल्हापूरला इच्छा असते. कोल्हापूरचे लोक त्या भागात जातात आणि त्यामुळे ही विमानसेवा आज सुरू होते. कोल्हापूरकरांच्या सेवेसाठी त्याचा खूप मोठा फायदा कोल्हापूरकरांना होईल. बेंगलोर आणि हैदराबाद सुद्धा आणखीन एक विमानसेवा सुरू होते. सगळ्या फ्लाईट्स फुल आहेत. आज ह्या 3 पकडल्या तर 9 विमानसेवा सुरू झालेल्या आहेत आणि नजीकच्या काळामध्ये म्हणजे आज मे महिना सुरू आहे, डिसेंबरपर्यंत कोल्हापुरातून 15 ते 17 ठिकाणी डेस्टिनेशन्स कोल्हापुरातून विमानसेवा सुरू होईल यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. विमान सेवा आता अतिशय चांगल्या पद्धतीने कोल्हापुरातून तिकडे रेल्वे सेवा देखील त्या तुलनेत काही पाहायला मिळत आहे. त्या संदर्भात देखील काही नवीन सेवा विमानाचं विस्तारीकरण हे कुठल्याही शहराच्या जिल्ह्याच्या दळणवळणासाठी व्यापारासाठी उद्योगासाठी पर्यटनासाठी देवदर्शनासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून इकडेही आपण फोकस केल्यामुळे या सगळ्या विमानसेवा आता सुरू झाल्यात. आता माननीय केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ जी येत आहेत त्यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. त्याचबरोबर काय आणखीन मागण्या आहेत आपल्या विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या. रनवे 3000 मीटर झाला पाहिजे. रनवे 3000 मीटर झाला की आपलं इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ शकतं. त्याचबरोबर एरोब्रिज आज जाण्यासाठी मोठी विमान आल्यानंतर एअरबस किंवा त्याच्यावर मोठी विमान आली तर त्यासाठी एरोब्रिज लागतात. तर त्या 4 एरोब्रिजचा प्रस्ताव आपण देतो. हँगर एक असला पाहिजे. कोल्हापूर विमानतळावर अजून हँगर नाही आहे, त्यामुळे नाईट हॉल्टला कुठली विमानं थांबत नाही. जर मेंटेनन्स करायचं असेल तर हँगरची आवश्यकता असते. आज मंत्री महोदयांना विनंती करून आपण ताबडतोब हँगरचं सुद्धा मंजुरी आपण घेणार आहोत, जेणेकरून एक परिपूर्ण विमानसेवा कोल्हापूरकरांच्या सेवेमध्ये राहील.